नमस्कार मंडळी, जय शिवराय. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे अखंड हरिनाम सप्त्याचा 6वा दिवस आणि आज आहे तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा म्हणजे कोंढाण्याचं युद्ध. आणि ते आपण पात्रांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आज ते सुद्धा खूप भन्नाट होणार. खाली करो. का केल्यामुळे आम्ही हा आमचा कोंढाणा आम्ही तुमच्या लवकर ह्या कोंढाण्यावर भगवा फडकावणारच. ये किला हमारा ही रहेगा. शपथ घेत आहे तोपर्यंत हा कोंढाणा आम्ही आमच्या ताब्यात घेत नाही, तोपर्यंत हनुमानी पाळणा चालू. ये किला हमारा ही रहेगा. ये किला हमारा ही रहेगा. सपना देखो सपना. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय भवानी. राजमाता जिजाऊ साहेबांचा. कसं येणं झालं? साहेबाचं लगीन ठरतंय. तुमच्या बिघाड लगीन व्हायचं नाही. येणारच. काय झालं? तुमचे दिसताय. नाही हो, राजांची थोडी तब्येत ठीक नाही. भाऊ साहेब कसं लवकर विषय बदलताय? स्वतः लगेच असं बोलणार का? राजू, तुम्हाला आई भवानाची आण आहे. काय झालं सांगा. ना कोंढाण्याची मोहीम सुरू आहे. मी तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही. मी स्वतः कोंढाण्याच्या नेतीत आहे. हा ताना जिवंत तुम्ही कोंढा लढणार ते काय मला पटत नाही. ताना, तुमच्या घरी मंगल कार्य आहे. कोंढाणा घेतल्या बिगर मंगल कार्य होणार नाही. राजू, ही तलवार लग्नात मिरवायला नाही तर युद्धात तळपायला आहे. पण रायबाचं लग्न आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. छत्रपती शिवाजी महाराज. रणवीर तानाजी मालुसरे. चला तयारी लागा. आता कोंढाणा भगवा फडकलाच पाहिजे. तानाजीची मावळी घोरपडे कोंढाण्यावर चढण्यासाठी सगळे मावळे रात्रीच्या भयान अंधार कानामध्ये गडाच्या पायथ्याशी आलेले. हा गड कोण चढणार? मी चढणार. यशवंत घोरपडे हा गड चढणार.
जमिनीवर पडला आणि तानाजीची ढाल कोसळली. तुटली ढाल. हातावर तलवारीचा वार गेला. हर 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 हर. जय भवानी. उदयभान आणि तानाजी यांची जोरदार लढाई सुरू झाली. तलवारीचा घात तानाजीच्या हातावर पडला. अरे तुमचा बाप मिळाय. गळाची दोरी कापली. एक तर गडावरून उडी मारा, नाहीतर एक तर लढा. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. सांग पाहू याचा अर्थ काय होतो. राज आम्ही सुभेदार. गड आला पण सीमा गेला. जगदम. नमस्कार दादा, दरवर्षी येत असतो आपल्याकडे सप्त्याला. आणि हा कार्यक्रम कसा वाटला आजच्या दिवसाचा? प्रत्येक वर्षी येतो मी, याही वर्षी आलो आणि आजचा कार्यक्रम खरोखर खूपच सुंदर होता. आज आपल्या समोर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्यावरची शौर्यकथा मांडली गेली आणि गेल्या 5 दिवसापासूनचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम हा खूपच वेगळा होता. आपल्याला प्रत्यक्ष इथे आपण बघू शकता की रस्सी वगैरे वापरून मावळे त्या रस्सीवरती चढले आणि असं खरंच वाटलं की आपल्या समोर युद्ध होतं. आपल्याला तो क्षण अनुभवायला भेटला आणि खूपच छान होते. प्रत्येक ज्यांनी सहभाग केला त्यांनी आपापले जो पात्र होतं खूप छान पद्धतीने मांडलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं आणि खूपच मजा आली. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे आईने राजमाता जिजाऊंचा रोल प्ले केला. ते कसं वाटलं तुला? अचानक आलीच गाडी? अचानक आली मी. ऍक्च्युली 3 वाजता आली, गाडीतूनची उतरली. तिथेच मला भाऊ बोलवायला गेला की आई चल, तुला एक पात्र करायचं कुठलं काय माहिती नाही मला पण काय. मी ऍक्च्युली बॅग घेऊनच इथं आली आणि मला इथं आल्यानंतर सांगितलं असतं की राजमाता जिजाऊ करायचं आहे. मला पण थोडं म्हणजे हे होतं की अरे मला पण कधीतरी काहीतरी करायला भेटेल आणि मला भेटलं ते आणि मी म्हणजे केलंय. पण कसं झालंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुळशीदास काका ज्यांनी कोणाचं शेलार मामाचा शेलार मामाने ते आपले आहेत मामा दादा दोन्ही सिद्धदादा म्हणजे महाराजांचा रोल प्ले केलाय. खूप छान होता ऍक्ट वगैरे. तर नमस्कार काका, रामकृष्ण हरी. तर आपल्याकडे दरवर्षी पात्र होतातच, पण यावर्षी शिवकथा आहे, शिवचरित्र आहे आणि आजचा 6वा दिवस. तर नेहमीपेक्षा आजचं पात्र कसं वाटलं तुम्हाला? एक म्हणजे आनंद तर स्वाभिमान मी सांगेन की आजपर्यंत जर महाराष्ट्रामध्ये आमच्या जनतेचे राजे रयतेचे राजे कोण होते ते शिवछत्रपती महाराज यांचा इतिहास सर्वजण वाचतात केला. मग प्रत्यक्षात आम्ही कोळी समाज असून सुद्धा तो आमच्या नागपेंद्र ही आमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आणि आमच्यासाठी जे आमचे काय कॅरेक्टर किंवा ज्याच्यासाठी योगदान आमच्या समाजवादाने केलेलं आहे ते किती त्याचं वर्णन करावं तरी माझ्याजवळ शब्द अपुरे पडतील. तर असेच आमचाही बोध दुसऱ्याही समाजाने घ्यावा आणि तिथे ये असा आपल्या राज्याचा राजा शिवछत्रपती महाराजांचा चरित्र चिंतन मतन कंतन होता, कथा व्याख्यान. पण संगीतमय कीर्तन आजपर्यंत मला तरी वाटतं की माझ्या ऐकवण्यात महाराष्ट्रामध्ये झालं नाही. ते पहिलं असेल तर दापोली तालुक्याला उत्तंबर कोलीवाडा आणि कोळी समाजाने केला. ही तर एक गर्वाची बात आहे. गर्वाचे कव हम हिंदू आहे. हम फक्त हिंदू मुक्त नावापुरते बोलत नव्हतो, ते मोडेन पण वाक्याने आपण करून दाखवू या बुद्धिपणाने चालणारे आमचा समाज बांधव हा कोळी नक्कीच त्या शब्दाला जागणारा आणि पाळणारा एक आमचा भक्त आहे. तो आमच्या शिवाजी महाराज नसते तर आज आपली ही जनता सुद्धा नसती. आणि शिवाजी महाराजमुळे तुकोबा म्हणा किंवा ज्ञानोबा माऊली म्हणा या सारखे मोठे सर संत गेले आणि आपल्या देशाला एक सुजलम सुफलम मोलाचा कार्य करणारे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज केला. जय शिवराय. जय धन्यवाद. शिवराय. जय धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी. आजचा जो कॅरेक्टर आहे
माझं मी भाग्य मानतो की ह्या जन्मी मला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा किरदार भेटला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या जन्मी काही ना काहीतरी मी पुण्य केलं असणार, त्याच्यामुळे मला हा पात्र भेटला आणि मी एवढा खुश आहे की आयुष्यात मी विचारच सुद्धा केला नव्हता की मी हा पात्र ठरेन. आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक म्हण म्हणाली होती, कोळ्यांचा खरेपणा आणि समुद्राचा खरेपणा हा कधीही मिटणारा क्षण आहे. आणि आम्ही जातीने कोळी असून सुद्धा हा एवढा मोठा 8 दिवसाचा सप्ताह करतो. एक मोठी गोष्ट आहे या उट्टंबर कोळीवाड्यात हा जो दरवर्षीप्रमाणे सप्ताह साजरा केला जातो. या सप्त्यामध्ये हा शिवचरित्र जो केला गेला आहे तो या पंचक्रोशीत नाही, या तालुक्यात नाही, या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर अख्ख्या जगात सप्त्यामध्ये शिवचरित्र करणारा हा पहिला गाव असेल, हा पहिला सप्ताह असेल. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि या राधाकृष्ण सेवा मंडळ उट्टंबराचे मी खूप आभार मानतो. आणि अशीच या जगाला, या समाजाला अजून प्रेरित करावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. धन्यवाद. ड्रेसिंग रूम मध्ये आणि आज जवळजवळशी म्हणजे खूप भारी पात्र आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर चला आपण जाऊया ड्रेसिंग रूम मध्ये. माझी आई जी राजमाता जिजाऊंचा रोल प्ले करते, द डायरेक्टर. आणि बघा आपले मामा उदयवान, हे कालचे साधू, हे काय हाशम, डॉक्टर ओंकार दादा, तानाजी मालुसरे. झालं सगळं रेडी? ओके. हा बघा येत नाही आपला रायवाचा रोल प्ले करता, खूप छान. चला. आणि इकडे कोणता रोल आहे? सूर्याजी पिस्ताल. सूर्याजी आपल्यासोबत आहे भाविक दादा. आणि काल तर खूप धमाल माहिती आहे, म्हणजे काल फौलात का नव्हता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, म्हणजे मावळे आहेत ना, मावळे ते ओरिजिनल वाटत नाही, पण जे आहेत ना ते ओरिजिनल वाटत, जे मुघलांचे कॅरेक्टर करतात ते. ओरिजिनल वाटू दे नाही वाटू दे, पण सीन काय माहितीये का, हे हाशम व्हायला कोण मागत नाही, फळ काढतात. म्हणून परत मला व्हायला लागतंय. कोण त्यांना बोलवतोय, कपडे दाखवले की बोलतात आहेत, असं घालायचं सोडा, कपडे दाखवले बोलतात, मी नाही होणार बोलतात, मी नाही होणार. ही मजा आहे. म्हणजे आता तुम्हाला बघायला मिळेल की कसं होणार आहे. काल तर धमाल झाली, म्हणजे आजचा 6वा दिवस आहे, 5 दिवस खूप धमाल झाली, खूप धमाल झाली. आणि आज पण धमाल होणार आहे. आज तर आज आहे कोंढाण्याचं युद्ध आणि खूप महत्वाचं युद्ध, ज्याच्यामुळे आज म्हणजे आपण हा डायलॉग बोलतो कोणता, तर गड आला पण सिंह गेला. तर म्हणजे अंगावर आता पण काटा आला, म्हणजे तो सीन पाहताना नक्कीच काटायला लागला. ही मात्र ह्याच्यामध्ये जोश पाहिजे, तेवढा जोश नाही करत बघा माझ्याकडे. एकदम उघडला. अरे तुमचा बाप मरून पडलाय. काय भागूबाई सारखे तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही भाऊबाईसारखं पडता. गडाची दोर कापून टाकली, एक तर गडावरून उडी मारा, नाहीतर लढून मारा. एक नंबर. तर मित्रांनो इथे प्रॅक्टिस चालू आहे. आपला मामा म्हणजे माझे आजोबाच आहेत, निखिलदाचे पप्पा. आणि इकडे आहेत आपले मावळे, हा म्हणजे मावळ्या स्कूटमध्ये कौशिक दा, तो त्यांनी तर टॅग लावून टाकलाय. आणि त्यानंतर इथे तानाजी मालुसरे, डॉक्टर ओंकार दादा इथं साईड आहे. आणि इकडे सुद्धा तयारी चालू आहे. हे बघा सगळे प्रेक्षक बघायला आलेत. चिन्मय याला पण टॅग लागलाय आज. आणि ते आहेत सूर्याजी पिसाळ. तर मित्रांनो आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि भावकथा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये न घेतो. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.